ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या सेनेत गेले. जाताना ठाकरेंशी आमचं वैर नाही म्हणत प्रत्येकाने ठाकरेंवर थेट टीका टाळली. मात्र खासदार संजय दिना पाटील याला अपवाद ठरले. अगदी जेव्हा घडामोडींना वेग आला तेव्हा संजय दिना पाटलांनी खोटारडेपणाची हद्द गाठली. ईशान्य मुंबईपासून दिल्लीपर्यंत संजय पाटील खोटं बोलत राहिले अशा बातम्या आल्या. सुरुवातीच्या टीका टिप्पण्या आता थेट धमकीपर्यंत गेल्या. आता संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा ऑपरेशन राबवण्याच्या विरोधात संजय दिना पाटलांनी बंदुकीची ॲक्शन करत माझ्या नादाला लागला तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात अशी भाषा संजय पाटील करतायत. त्यामुळे आता सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे की संजय दिना पाटलाचं आता अति होते. नक्की काय बिघडतंय? डेंजर वाटणाऱ्या संजय दिना पाटलांची हिस्ट्री काय आहे बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. संजय दिना पाटील आणि शिवसेना हे कनेक्शन कुठून कसं सुरू झालं, ते आधी कुठे होते? तर संजय पाटलांचे वडील दीनानाथ भीमा पाटील 1985 मध्ये मुलुंडमधून आमदार होते. त्यांनी 1978 आणि 1990 मध्ये भांडूपमधून विधानसभेची निवडणुकी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती. त्यानंतर संजय पाटील 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील भांडूपचे आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये ईशान्यपूर्व मुंबईमधून लोकसभेवर निवडून गेले. परंतु 2014 मध्ये मोदी लाटेत किरीट सोमय्या यांनी त्यांचा पराभव केला. तर 2019 ला ते पुन्हा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, परंतु भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी पराभूत केलं. मग 2019 मध्ये संजय पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत संजय दिना पाटील हे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांची कन्या राजोल पाटील देखील राजकारणात आहेत. गेल्या काही महिन्यापासून त्या युवा सेनेत कार्यरत असून अलीकडच्या महानगरपालिका निवडणुकीत राजोल पाटील नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत. असोत, आता पुन्हा वळूयात संजय पाटलांच्या मुद्द्यावर. संजय पाटील आता शिंदेच्या सेनेत गेलेत, पण ते शिंदे सेनेत का गेले आणि कसे गेले? तर 2029 साठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्यालाच मिळावी, त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला जागा मिळू नये हे आश्वासन घेऊनच संजय दिना पाटील शिंदे सेनेत गेलेत. कारण 2029च्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून लोकसभा मतदारसंघात वाढ केली जाणार आहे आणि त्यामुळे मतदारसंघाची विभागणी होऊन ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून पेच निर्माण होईल त्या ईशान्य मुंबई मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. विरोधात भाजपने जागा लढवली होती. याआधी 2 टर्म भाजपचे 2 खासदार किरीट सोमय्या आणि मनोज कोटक होते. 2024 मध्ये सुद्धा संजय दिना पाटील यांच्या विरोधात मीर कोटेचा यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे या जागेवर भाजपकडून सुद्धा महायुतीत 2029ला भविष्यात दावा सांगितला जाऊ शकतो. म्हणूनच संजय दिना पाटील यांनी शिंदेकडून शब्द घेतला आणि मगच आता ते शिंदे सेनेत गेले. पण आता प्रश्न पडतो की शिंदेच्या सेनेत गेल्याबरोबर ते एवढे आक्रमक का झाले? जेव्हा या घडामोडी वेगाने सुरू होत्या तेव्हा ठाकरेंनी 16 जून रोजी व्हीप बजावून बोलवलेल्या बैठकीत संजय दिना पाटील गैरहजर होते. बाकी खासदार कॅमेऱ्यासमोर आले नव्हते. मात्र संजय पाटील माध्यमांच्या संपर्कात होते. तेव्हा पक्षाच्या दिल्लीतील बैठकीला जाणार असल्याचंही म्हटलं, पण ते बैठकीसाठी पोहोचले नव्हते. पक्षांतराच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की ज्याला जायचं ते जातील, जे जाणार ते तुम्हाला दिसतील, आम्हाला हैराण करू नका. संजय राऊत, अरविंद सावंत हे आमचे नेते आहेत, ते यावर बोलतील, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. जेव्हा त्यांची अधिकृत भूमिका समोर आली, त्याच्यावर टीका होऊ लागली, तेव्हा ते देखील प्रत्युत्तर देत राहिले. संजय राऊतांच्या ऑपरेशन तुडवा राबवण्याच्या सूचनेवर त्यांनी पलटवार केला. कुणी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहाल, माझ्या नादाला लागाल तर एकतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात जाल, असं त्यांनी विरोधकांना इशारा दिला. इतकंच नाही तर त्यांनी हेही सांगितलं की एकदा असं झालं होतं, आमच्या आजोबांच्या काळातील लोक असतील तर त्यांना हे विचारा. तेव्हा माझ्या वडिलांच्या वेळी काही जण हल्ला करायला आले होते, तेव्हा 5 लोक आम्ही मारले होते. त्यांची ही भाषा अधिक हिंसक आणि आक्रमक वाटत होती. असो, या सगळ्या वादावादीत संजय पाटलांनी ठाकरे गटातील एका नेत्यांविषयी वारंवार असंतोष व्यक्त केला. या नेत्यामुळेच मी ठाकरे गट सोडत आहे. मी विभाग प्रमुख म्हणून त्याला खूप आदर दिला, पण आता आमच्या नादाला लागला तर घरात घुसून मारू, तुम्ही कितीही सुरक्षा व्यवस्था ठेवा, मी बॉम्ब टाकेन, या भाषेत संजय पाटील यांनी त्या व्यक्तीला इशारा दिलाय. पण हा व्यक्ती किंवा नेता कोण आहे हे संजय पाटील यांनी सांगितलं नाहीये. पण संजय पाटलांच्या आरोपांना आणि इशाऱ्यांना संजय राऊत यांनी देखील तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की चल, मी तुझ्या नादाला लागतो, बंदुका वगैरे आम्हाला दाखवू नको, मी इथेच भांडुपला आहे, शिवसैनिकांना बंदुका दाखवतो, गद्दार माणूस, गद्दारी केली, 50 कोटी गिळलेत ना, मग गप्प बसायचं, बंदुकीची भाषा करायची नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. पण तरी हा विषय इथंच थांबला नाही. संजय पाटलांनी
ठाकरेंना सोडताच मागील काळात घडलेलं राजकारणही सांगायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलीला महानगरपालिका निवडणुकीत तिकीट दिलं, पण माझी मुलगी किंवा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे तिकीट मागायला गेलो नव्हतो. ही जागा शिवसेनेची असल्याने ती मनसेला जाऊ नये या एका कारणासाठी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरे गटाने ती जागा आपल्याकडे घेतली. माझ्यासोबत अनेक वर्षे काम करणाऱ्या मामी मंचेकर यांच्यासाठी तिकीट मागत होतो. एबी फॉर्म घ्यायला मातोश्रीवरी गेलो होतो, पण उद्धव ठाकरेंनी माझ्यासमोर हात जोडून माझी अडचण होत आहे असं सांगितलं. मग त्यावेळी त्यांनी मामी मंचेकर यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचं मान्य केलं, पण नंतर तेही बारगळलं असं सगळं संजय पाटलांनी सांगून टाकलं. या वादात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडी घेत दावा केला की मला आधीच माहीत होतं की संजय पाटील शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची कल्पना मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दिली होती. त्यांच्या मुलीला नगरसेवकाची उमेदवारी देऊ नका असं मी सांगितलं होतं असं ते म्हणाले. पण यावर संजय राऊतांनी सांगितलं की संजय दिना पाटलांनी मुलीच्या उमेदवारीसाठी खूप तमाशा घातला होता. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो असं बोलण्यापर्यंत संजय पाटील यांची मजल गेली होती. पण संजय दिना पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर लगेचच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेवर टीका केली. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मला उद्धव ठाकरे यांनी स्वतः बोलावलं होतं. मी त्यांच्याकडे मला पक्षात घ्या, मला आमदारकी खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो. यांना ताकदवार लोक नको आहेत, यांना गुलाम लोक हवी आहेत. मी खासदार झाल्यानंतर फंड वापरू शकत नाही, शाखा प्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही, मला कार्यक्रमाला बोलावत नाही असे संजय दिना पाटील यांनी आरोप केले. दरम्यान खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी आधी संजय दिना पाटलांचा मतदारसंघ गाठला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावरही उद्धव ठाकरेंनी अगोदरच मतदारसंघात यायला हवं होतं. हे जर अगोदर झालं असतं तर ही वेळ आलीच नसती असं संजय दिना पाटील यांनी म्हटलंय. पण त्यांच्या आरोपावर संजय राऊत यांचं म्हणणं आहे की मिंदे गटात गेल्यावर संजय दिना पाटील हे खोटं बोलत आहेत. पण आता या संजय दिना पाटील विरुद्ध शिवसेना वादात मतदारसंघात किती काम होतात आणि किती कामं रखडतात हे येत्या काळात कळेलच. पण या सगळ्या वादावर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.